झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला जातोय या फणसवाडी संघाचा सुरेश हा फलंदाज आणि गोलंदाजी देखील सुरेख स्वरूपाची केली गेली आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की सागरला मॅन ऑफ द मॅच देण्यात यावी। तर सागर विनंती असेल आपलं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी घेऊन जायचंय। सामन्याला होते सुरुवात एक्स्ट्रा पोल मधला सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण पाहतोय भल्याचीवाडी बनाम मोरेवाडी। सामन्याला झाली आहे सुरुवात। पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अनंता गोलंदाज होता। सुरेख फटका आपण सुरेशच्या बॅट मधून पाहायला गेला। पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार। भल्याचीवाडी संघ आपला 12वा खेळाडू असेल तर आपण स्कोररच्या बाजूला पाठवायचंय, अन्यथा आपली तक्रार या ठिकाणी ऐकून घेतली जाणार नाहीये। अनंताचा हा पुढचा चेंडू मारा करतोय सुरेश। फुलटॉस चेंडू होता परंतु त्या ठिकाणी सुरेशला काही समजलं गेलं नाही। नेथाव चेंडूची झाली आहे सांगता। पहिल्या चेंडूवरती कुठेतरी त्या ठिकाणी चौकार लगावला गेला होता, त्यानंतर मात्र या चेंडूवरती सुरेश कमबॅक आपण पाहिलं गेलं त्या अनंता या गोलंदाजा मार्फत। या ठिकाणी मात्र सुरेख फटका पुन्हा या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवले गेले सुरेश या फलंदाजाकडून। चेंडू निघून जातोय षटकार। काय लाजवाब फटकेबाजी मात्र पाहायला मिळते ती सुरेश या फलंदाजाकडून। चला चेंडू द्यायचाय। अनंताचा हा पुढचा चेंडू पुन्हा सुरेश त्या ठिकाणी स्ट्राइक एंडवरती पुन्हा फटका सजवलाय। त्या ठिकाणी गॅप झोन मध्ये चेंडू होतोय ट्रॅव्हल, पुन्हा एक निघून जातोय चौकार। काय लाजवाब या ठिकाणी फटकेबाजी मात्र आपण पाहतोय या सुरेश या फलंदाजाच्या बॅट मधून। मोरेवाडी संघाकडून अष्टपैलू खेळाडू म्हणून या ठिकाणी मात्र ओळखला जातोय तो सुरेश, आणि त्या पद्धतीची मात्र या ठिकाणी फलंदाजी आपण पाहतोय या सुरेशच्या बॅट मधून। अद्यापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार मात्र लगावला गेला। या अनंता या गोलंदाजाला कुठेतरी या ठिकाणी मात्र दडपणात आणलं जात आहे। हा पुढचा चेंडू या ठिकाणी आता मात्र दिशा खराब आणि पंच मात्र या ठिकाणी इशारा करतायत एक वाईट बॉल। एक अवांतर धाव या ठिकाणी मात्र मिळाली जाते। अद्यापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 15 धावा। हा एक स्टेप आउट होऊन फटका सजवला गेलाय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाने मात्र त्या ठिकाणी केली आहे चुकी। चुकीला नाहीये माफी, त्या ठिकाणी मात्र झेल सोडली गेली आहे। तत्पूर्वी मात्र या ठिकाणी मैदानात 1 धाव कंप्लीट केली गेली आहे। 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। नौका फलंदाज म्हणजे नॉन स्ट्राइक एंडला होता रमेश। या ठिकाणी मात्र लेग साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल झाला। या ठिकाणी षटक संपलं गेलं। या पहिल्या षटकांच्या अंती मात्र मोरेवाडी संघाची 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। या ठिकाणी मात्र एक फिल्डर चेंज होतोय या भल्याचीवाडी संघाचा। एक प्लेयर या ठिकाणी मात्र चेंज केला जातोय। या पहिलं षटक तर संपलं गेलं। या 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। आमच्या फ्रेंडशिप चषक चे अध्यक्ष संतोष भला या ठिकाणी मैदानात खेळत होते
आणि या ठिकाणी मात्र फिल्डर चेंज होतोय, डॉक्टर देखील त्या ठिकाणी खेळण्यासाठी आलेत. यानंतर मात्र सामना असेल ओलमन सॉरी म्हणजे ह्या हाफ मधले सामने कंप्लीट केले जातील. हा देखील सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आहे. भंडारी जे KL राहुलचे फॅन भंडारी सुरेख चेंडू हाताळला गेलाय, कारण त्याच्या जर्सीवरती देखील आपण पाहतोय KL राहुल हे नाव देखील आहे आणि नंबर देखील 1. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले. पंढरीने हा पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटची एज लागली गेली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पुन्हा या ठिकाणी होते चुकी, झेल मात्र सोडली गेली आहे. तुम्ही सुरेश या फलंदाजाची जीवदान मिळालं जाते पुन्हा एकदा या सुरेशला. गोलंदाजी तर या ठिकाणी देखण्या स्वरूपाची आपण पाहतोय. पंढरीनाथ कडून झेल घेणं मात्र अपेक्षित होतं, झेल सोडली गेली आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. हा एक चेंडू सुरेख हाताळला गेला आहे पंढरीकडून, पुन्हा निर्धाव चेंडूची होती सांगता. 18 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्या. तर दुसरं षटक मार्गस्थ असताना पंढरीनाथ चांगली अशी कामगिरी करतोय. भल्या जेवढी संघाकडून खेळत असताना या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, फटका सजवलाय, चेंडू निघून जातोय. षटकार कुठेतरी चुकी झाली ती पंढरीनाथ कडून. अगदी शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला आणि त्याच्यावरती मात्र सुरेख प्रहार आपण पाहिला सुरेशच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा एक फटका सजवलाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक अनंता काय केलं बाबा अनंता. चेंडू पकडणं अपेक्षित होतं, त्या ठिकाणी मात्र चौकार अडवण्याचा प्रयत्न तर केला गेला होता. फंबल झालाय तो क्षेत्ररक्षक, निघून गेलाय चौकार. पाणी घेऊन जायचंय मैदानात. मोग्रज संघ कुठे असेल आपण आपली उपस्थिती दाखवायची. आपण त्वरित टॉस बॉक्स जवळ यायचंय. मोग्रज टीम आपणास विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स जवळ यायचंय, पूर्ण टीम घेऊन यायचंय. 2 षटकांचा खेळ तर मैदानात संपला गेलाय. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि तिसरं षटक घेऊन येतोय भल्या जेवढी संघाकडून राजेश. स्ट्राइक एंडला रमेशला पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता, लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता रमेश या फलंदाजाचा, परंतु प्रयत्न असफल होतो. या निर्धाव चेंडूची होती सांगता या ठिकाणी. पहिला चेंडू तर सुरेखरित्या हाताळला गेलाय या राजेश या गोलंदाजाकडून. मोरेवाडी संघाकडून विचार केला तर अजूनही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात खेळत असताना आपण पाहतोय. रमेश आणि सुरेश अशी सलामीची जोडी
कुठल्याही प्रकारे विकेट न गमावता अजूनपर्यंत 28 धावेवरती खेळते मोराचीवाडी संघ। या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल करत असताना राजेश हा गोलंदाज आपण पाहतोय। पुढचा चेंडू या ठिकाणी फेस करतोय रमेशला। या ठिकाणी पुन्हा त्याच प्रकारे फटका सजवायचा प्रयत्न होता, कीपरने केली आहे चुकी आणि स्ट्राइक मात्र दिली गेली आहे या सुरेशला, ज्याने अफलातून फलंदाजी अद्यापपर्यंत केली गेली या मैदानात आणि बाईच्या स्वरूपात मात्र ही एक धाव या ठिकाणी मिळाली जाते। ती मोरेवाडी टीमला 29 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत। स्ट्राइक एंडला कोण असेल तो सुरेश। जोरदार फटका त्या ठिकाणी कॅप्सून मध्ये फटकावला गेलाय। सुरेख फटका सवकार येतोय स्टेट ऑन द ड्राईव्ह। पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र अपील केली जाते या आणि निश्चितपणे या ठिकाणी खेळाडू वृत्ती मात्र आपणास पाहाव्यास मिळते सुरेश कडून, कारण स्वतःने सांगितलं की माझी बॅटची एज लागली गेली आहे, मी बाद आहे, बोट वर करून सांगितलं, अशी खेळाडू वृत्ती मात्र आपणास असावी। आणि या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय मोरेवाडी संघाचा, सुरेश होतोय बॅक टू पॅव्हिलियन। नौका फलंदाज रवाना केला जातोय या गौतम। 33 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात। एक चौकाराचा अपवाद वगळता सुरेख गोलंदाजी अद्यापपर्यंत मात्र केली गेली या राजेश कडून। मोठी विकेट देखील या ठिकाणी मिळवली गेली आहे। सुरेश सारखा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय आणि स्ट्राइक एंडला मात्र नौका फलंदाज जातोय गौतम। शेवटचा आणि अंतिम षटक या इनिंग मधला आपण पाहतोय राजेश या गोलंदाजाला गोलंदाजी करताना हा पुढचा चेंडू हाताळतोय स्ट्राइक एंडला रमेश। या ठिकाणी मात्र सुरेख लेंथ या ठिकाणी वापरली गेली आहे की राजेश या गोलंदाजाकडून पुन्हा एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळतोय तो राजेश या गोलंदाज। शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल या ओव्हर मधला राजेश या गोलंदाजाचा। या ठिकाणी ऑफ साइडला कट केला गेलाय चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे जना, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरक्षितरित्या केले गेले, त्या ठिकाणी मात्र थ्रो तर केला गेला होता, त्या ठिकाणी कीपर कडून झाली आहे चुकी, पुन्हा फेका फेक फेका फेक फेका फेक। काय घडलं जातंय मैदानात, त्या ठिकाणी चेंडू मात्र पुन्हा जातोय बाउंड्री लाईन जवळ। आता मात्र चेंडू अडवला गेला आणि या किती 5 धावा 5 धावा या ठिकाणी मात्र धावून काढल्या गेल्यात, कारण झाली होती फेकाफेक फेकाफेक आणि या 5 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्यात। तर विनंती करते मोरेवाडी टीम आपण त्वरित मैदानात जायचंय, आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। भलेजवाडी टीम आपण बोलत न बसता आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचंय आणि आपले फलंदाज रेडी करायचे आहेत। 3 षटकांचा खेळ मैदानात संपला गेलाय, धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 38 आणि 39 धाब्यांचं टार्गेट असेल समोर विजयासाठी ती भलेजवाडी टीमला। मोगरज संघ आपणास शेवटचा पुकार देतोय, आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे। तर या पोल मध्ये मात्र या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला मात्र बाय असेल आणि मात्र यापुढील सामना होईल मोगरज बनाम फणसवाडी, 2 संघादरम्यान। दोन्ही संघाचे कर्णधार आपण आपला टॉस विन करून घ्यायचंय। मोगरज आणि फणसवाडी आपण आपला टॉस विन करून घ्यायचंय। मोगरज संघ फणसवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, तर मोगरज संघ आपला कर्णधार त्वरित पाठवायचा आहे, टॉस विन करून घ्यायचंय। आणि संतोष शेंडे आपणास विनंती करतोय आपण कॉमेंट्री साठी यायचंय, एक मॅच कॉमेंट्री करायचंय। 70 बाबा
तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहिला बॉल स्पेस करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर यस बायची एक धाब एक धाब्याने इथे दाफल का भरती भर पडले गेले. लबाडी संघाचं खातं खोललं गेलं, अकाउंट ओपन. त्या दरम्यान सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू फेस करत असताना आणि बायच्या स्वरूपात मिळाली एक दाब. यावेळेस स्ट्राईक मात्र रोटेट झाली गेली आणि या दरम्यान स्ट्राईक अँड फलंदाज आपण पाहू शकाल पंढरीनाथ. ओहो यावेळेस पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना चेंडूला खेळून काढलं. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. चेंडू ऑफ टपार होईल फरार. चौकार चौकाराच्या साह्याने धाफलका भरती भर. धाफलक 5 धाबा धाफलका भरती. नक्कीच अतिशय सुंदर फटका मात्र पाहायला मिळाला पंढरीनाथच्या माध्यमातून आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. चौकार. यावेळेस पुन्हा सुरेश गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न अपयशी. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस देखील चेंडू खाली एसटी रक्षका अतिशय सुरेख झेल मात्र पकडला गेला. एसटी रक्षक रमेशने चांगले एसटी रक्षण आपण पाहतोय. रमेशच्या माध्यमातून दूरवर झेल होता आणि त्याला सहजरित्या मात्र इथे पकडला गेला. या त्या दरम्यान इथे मात्र हादरा क्रमांक पहिला दिला जातोय बद्याच्या वाडी संघाला. या दरम्यान पंढरीनाथ बॅक टू बाबाली नवीन फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पंकज. यस नवीन फलंदाज पंकजला पाहतोय आपण यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. हो हो यावेळेस पंकज आणि पंकज ऑन द फायर. यावेळेस पहिलाच सेंडू भरती पूर्णपणे फायदा घेतला गेला आणि सेंडूला मात्र बिरकामूत दिलं गेलं. या मिड ऑफ रिजन मध्ये सेंडू ऑफ द पार होईल फरार. षटकार. या षटकाराच्या साह्याने धावफलका भरती भर. 11 धावा धावफलका भरती. अजूनही या पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 धावा तर धावफलका भरती जोडल्या गेल्यात. चला पंच विलंब करू नका. सामन्याला सुरुवात करा. या दरम्यान नाणेफेकी केली जाते. मोगरज संघ आणि त्याच्या विपक्ष फणसवाडी संघ त्या दोन संघादरम्यान मात्र टॉस नाणेफेकीचे कौल केले गेले. यावेळेस शेवटचा चेंडू होता षटकाचा आणि चेंडू मात्र निर्धाव. यावेळेस षटक क्रमांक पहिले संपलं गेलं. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलका भरती जोडल्या गेल्यात. अजूनही 39चा पाठला करायचा आहे मात्र विजयासाठी तर नक्कीच 12 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. भल्याची बडी संघाला येणारे 12 चेंडू 28 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर इतकी पहिलं सांगिक कोट्यातलं मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर उमेश शाह गोलंदाज. पहिला चेंडू पाहायचा एक स्ट्राईक अँड फलंदाज सीताराम. ओहो यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक चेंडू खाली. चुका मात्र होणार नाहीयेत. या दरम्यान इथे मात्र पहिला चेंडू वरती पहिला हादरा दिला जातोय. अजूनही एक भल्याची बडी संघाला. या दरम्यान सीतारामच्या पारीचा अंत. सीताराम बॅक टू पवेलियन.
नवीन फलंदाज यावेळी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मोहन एक डावखुरे शैलीचा फलंदाज. चला पंच सामन्याला सुरुवात करा. चला यावेळेस मोहोड हो यावेळेस चुका भले बडी संघाकडनं मात्र वारंवार चुका मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र वारंवार फलंदाजाचा होतो. मात्र त्या दरम्यान फलंदाजांना बाद व्हावं लागतं. या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता मोहन तो देखील मात्र इथे बाद झाला. या दरम्यान तिसरा हादरा मात्र दिला जातो या बल्लेचपाडी संघाला. त्या दरम्यान नवीन फलंदाज आपण पाहू शकाल राजेश यावेळेस उंच बांध्याचा हा गडी याच्या माध्यमातून मात्र मोठे फटके येणं अपेक्षित असेल बल्लेचपाडी संघाला. मात्र तसं काही घडेल का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायचं. या दरम्यान शेवटचे अजूनही दोन चेंडूंची फेकी झाले आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू वरती जर 3-1 मोठे फटके आले तर नक्कीच बल्लेचवाडी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. यावेळेस आडव्या पॅटने चेंडूला खेळून काढले. चेंडूवर शत्रुकर शरद दूरवरून दाबणार थोडेसा बंबल झाला. त्या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयास. यावेळेस चुका मात्र पाहायला मिळाल्या इथं क्षेत्ररक्षकाकडनं. मग त्या दरम्यान मात्र इथं 2 धाबा कंप्लीट झालेत बल्लेचवाडी संघासाठी. मात्र 2 धाबा इथे जोडल्या जातील. त्या दरम्यान धावफलकाचा विचार केला तर 13 धाबा धावफलका भरती. अजूनही या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आणि स्ट्रायकिंग फलंदाज राजेश. मात्र राजेश मध्ये ती क्षमता मोठे फटके मात्र खेचून आणण्याची पाहायचं. या दरम्यान राजेश ओहो यावेळेस लबर बनलेले बर. यावेळेस चेंडूला मात्र स्लो करण्याचं काम गोलंदाज उमेश करतोय. त्या दरम्यान मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये. दरम्यान बाईच्या स्वरूपात आलेले एक धाब्याच्या साह्याने धावफलक 14 धाबा धावफलका भरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईक एंड फलंदाज पंकजला आपण पाहू शकाल ज्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. त्या दरम्यान विकेटचं पतन. या दरम्यान स्टेट ड्राईव्ह फटका खेळून काढला होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडूला मात्र अडवलं गेलं आणि त्यात गडी क्रमांक 14 मात्र तंबूच्या आश्रयाला. पंकज बॅक टू पवेलियन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये लगेचच रवाना पहा. याच्या नंतर होणारा सामना फणसवाडी बनाम मोगरज या दोन संघा दरम्यान मात्र लढत असेल. मात्र यापुढील होणारे लढत त्या मात्र 2 षटकाची असेल. त्याच्यात मात्र तर आता मात्र नवीन फलंदाज अनंता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि या शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक वर पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा प्रहार. ओहो यावेळेस निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक 2 इथं संपलं गेलं. 2 षटकांचा खेळ इथं संपला गेला. धावफलकाचा विचार केला तर 14 धाबा धावफलका भरती आणि अजूनही विजयासाठी गरज असेल ती 25 धाब्यांची गरज. येणारे 6 चेंडू 25 ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिगत पहिलं सांघिक कोट्यातलं मात्र 3रं षटक स्लोगरचं षटक आणि या षटकांती मात्र 25 धाबा कुठल्या जातील का पाहायचं. स्ट्राईक अँड फलंदाज अनंता. हो विकेटचा बदल. यावेळेस यस हलकीशी एज लागली गेली मात्र जाऊन सिंधू विसपला एसटी रक्षकाच्या हाताखाली
अनंतच्या पारीचा देखील इथं अंत होतो. शॉर्ट चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू, मात्र त्याच्यावरती मोठं प्रहार येणं गरजेचं होतं, मात्र तसं काही घडलं नाहीये. या दरम्यान अनंतच्या पारीचा देखील अंत होतो. या अनंत बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज जनार्दन मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस जनार्दन यावेळेस नक्कीच जनार्दन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला, मात्र त्याच्यावरती हा मात्र क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला देखील होता, मात्र चेंडू लेग त्यांचा खूपच बाहेर जाणारा चेंडू. एक अवंतर धाव स्क्वेअरचा मारा आणि अवंतर धाब्याने 15 धाबा धबलकावरती. हो यावेळेस लेग स्टंप मात्र मिस करणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव, मात्र अपील तर झाली होती मैदानाच्या आतमध्ये. मात्र पंच दर्शवत असताना की हा चेंडू मात्र लेग एस्टनला मिस करत जाणारा चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र एक लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव. एक धावेच्या साह्याने धावफलक 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. हो यावेळेस जोरदार प्रहार. राजेश त्याच्या बॅट मधून मात्र मोठं फटके येणं अपेक्षित होतं, त्याच्या बॅट मधून मात्र हा पहिला षटकार येतो. या मात्र थोडस पहिलं येणं गरजेचं होतं, मात्र थोडासा उशीर झालाय, मात्र इतका देखील उशीर झाला नाहीये. अजूनही येणारे 3 चेंडू सॉरी 2 चेंडू सॉरी 3 चेंडू का येस वाईड 3 चेंडू आणि 17ची गरज. येस नक्कीच राजेश मध्ये ती क्षमता. ओहो पुन्हा चेंडूला उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली शतरक्षक, चुका मात्र होणार नाही. या दरम्यान राजेशच्या पारीचा अंत. हा चेंडू देखील स्टँडच्या बाहेर पोहोचवण्याचं काम करायचं होतं या फलंदाजाला, मात्र तसं काय घडलं नाही. चेंडू देखील बरोबर आला देखील होता, बॅट पी चेंडू होता, त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार येणं गरजेचं होतं, मात्र तसं काय घडलं नाही. या दरम्यान राजेश चपारीचा अंत. राजेश बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये. ओश यस यावेळेस रोहिदास उर्फ डॉक्टर आणि मैदानाच्या हातामध्ये आपण पाहू शकाल. तर पहिला चेंडू स्पेस करत असताना पहिला चेंडू मध्ये रित्या निर्धाप या दरम्यान दुसरा चेंडू देखील निर्धाव. या दरम्यान षटक क्रमांक 3 संपलं गेलं. इथे मात्र विजय संघ होतो मोरेबडी संघ. मोरेबडी संघाचा बिन नंतर पराभूत संघाचं गोडचं कौतुक. तर झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मात्र ठरला जातो सुरेश. तर सुरेश कृपया आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या आणि आपल्या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र घेऊ.